नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SY BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड या विषयातील चॅप्टर नंबर 3 अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज या चॅप्टरमधील प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लिक्विडेशन ही कन्सेप्ट नेमकं काय आहे, तर यामध्ये एक लिक्विडेटर असतो. तो लिक्विडेटर कंपनीच्या आदेशाप्रमाणे कंपनी बंद करण्याचं काम करतो, किंवा कधीकधी कोर्टाने आदेश दिलेला असतो की एखादी कंपनी बंद करायची, त्यावेळेला लिक्विडेटरची नेमणूक केली जाते. लिक्विडेटर ॲसेट रिअलाईज करतो आणि लायबिलिटीज पेड करतो, म्हणजे ॲसेट विकतो, विकून आलेले पैसे लायबिलिटीजचे देण्यासाठी वापरतो. हा प्रॉब्लेम आहे. आपण सुरुवातीला प्रॉब्लेम बघणार, त्यानंतर त्याचं सॉल्युशन पण बघतोय. बघा प्रॉब्लेम काय काय दिला आहे. द बॅड लक लिमिटेड बिकानेर वेंट इनटू व्हॉल्युंटरी लिक्विडेशन ॲज ऑन 31 मार्च 2020. द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट इज ॲज फॉलोज. आपल्याला बॅलन्स शीट दिले बॅड लक लिमिटेड बिकानेरचं. त्यांनी स्वतःहून कंपनी बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. बॅलन्स शीटला लायबिलिटीज आणि ॲसेट अशा दोन साईड आहे. आता जो लिक्विडेटर आहे, लिक्विडेटरचं काम आहे लायबिलिटीज पेड करायच्यात. लायबिलिटीज पेड कशा करणार, तर त्याच्यासाठी तो ॲसेट रिअलाईज करणार, म्हणजे ॲसेट विकणार, विकून आलेल्या पैशांचा वापर लायबिलिटीज पेड करण्यासाठी वापरणार. मग कोणाकोणाचे पैसे द्यायचे, तर त्यामध्ये लायबिलिटी साईडला प्रेफरन्स शेअर आहे, इक्विटी शेअर आहे, त्यानंतर सेक्युअर्ड लोन फ्रॉम बँक आहे, प्रेफरन्स क्रेडिटर्स आहे, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आहे. एवढे सगळे पैसे द्यायचे आहेत. ते पैसे कुठून देणार, ॲसेट विकायचे आणि पैसे द्यायचे. आता कुठल्या कुठल्या ॲडजस्टमेंट आलेले आहेत त्याचा पण आपण विचार करूयात. द ॲसेट रिअलाइज आर ॲज फॉलोज. ॲसेट रिअलाइज झाल्यात, ॲसेट विकून पैसे आले. कुठल्या कुठल्या ॲसेट रिअलाइज केल्यात. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल रिअलाइज्ड बाय बँक ₹30,000. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल विकलेलं आहे, विकून 30,000 रुपये आले. पण स्टॉक ऑफ रॉ मटेरियलची जी रक्कम आहे ती सेक्युअर्ड लोन फ्रॉम बँकेकडनं लोन घेताना स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मॉर्गेज ठेवलेलं होतं. म्हणजे कंपनीनं बॅड लक लिमिटेड बिकानेरने काय केले, बँकेकडनं लोन घेताना बँक म्हटली आम्हाला काहीतरी मॉर्गेज द्या. त्यावेळेला कंपनीनं स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 30,000 रुपयासाठी मॉर्गेज ठेवलेलं आहे. आणखीन काय विकलं आहे, स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. फिनिश गुड्स विकला आहे 80,000 रुपयाला. त्यानंतर ऑदर ॲसेट विकल्यात 20,000 रुपयाला. एवढ्या 3 ॲसेट रिअलाईज झालेले आहेत. त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये बघूयात. द लिक्विडेटर इज एंटायटल टू अ फिक्स रेम्युनरेशन ₹1,000. आता जो लिक्विडेटर आहे त्या लिक्विडेटरला ॲसेट हे लिक्विडेशन करण्याच्या मोबदल्यात त्याला 1,000 रुपये फिक्स रेम्युनरेशन ठरलेलं आहे, प्लस 3% ऑफ ॲसेट रिअलाइज बाय हिम ओनली. त्याने ज्या ॲसेट विकल्यात ना त्याच्यावर त्याला 3% रेम्युनरेशन मिळणार आहे. 1,000 फिक्स आहे आणि 3% ॲसेट विकलेल्या रकमेवरती त्याला एवढं रेम्युनरेशन मिळणार. आणखी काय ॲडजस्टमेंट दिल्यात बघा. द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹11,000. 11,000 रुपये लिक्विडेशनसाठी खर्च आलेला आहे. त्यानंतर प्रेफरन्स शेअर ॲज रिगार्ड कॅपिटल पेमेंट. आणि प्रेफरन्स शेअरचे जे पैसे आहेत ते आपल्याला अगोदर पेड करायचे आहेत, कारण की प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअर होल्डर या दोघांमध्ये आपल्याला प्रेफरन्स शेअरचे पैसे अगोदर द्यावे लागतात, आणि जर उरले तर पैसे इक्विटी शेअर होल्डरला द्यायचे असतात. काय सांगितलं आहे आपल्याला, शो द लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. आपल्याला लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट तयार करायचं आहे. चला आपण मग जाऊयात सॉल्युशनकडं. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे सॉल्युशन. हे एवढं सॉल्युशन जर तुम्ही सोडवलं तर त्या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम बरोबर येतो. एवढंच सॉल्युशन तुम्हाला सोडवायचं आहे. सुरुवातीला वरती नाव काय काय टाकायचं आहे ते नाव समजावून घ्या. नाव खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बघा, लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ द वाइंडिंग अप ऑफ बॅड लक लिमिटेड बिकानेर इन व्हॉल्युंटरी लिक्विडेशन लिक्विडेटेड ऑन 31 मार्च 2020. एवढं नाव वरती आहे तसंच बरोबर टाकायचं आहे. आता जे स्टेटमेंट तयार करायचे त्याला दोन बाजू आहेत, रिसिप्ट आणि पेमेंट. बघा रिसिप्ट आणि पेमेंट.
रिसिप्ट नंतर इस्टिमेटेड व्हॅल्यू आणि व्हॅल्यू रिअलाइज्ड यामध्ये 2 कॉलम करायचे. पेमेंट साईडला पेमेंट आणि त्यामध्ये रुपीज आणि रुपीज असे 2 कॉलम तयार करायचे. आता रिसिप्ट साईडला सगळ्या रिसिप्ट येणार आहेत. रिसिप्ट कोणत्या? आपल्या कंपनीकडे जो कॅश बॅलन्स आहे तो कॅश बॅलन्स घ्यायचा आहे. ॲसेट रिअलाइज करून आलेले पैसे ते पण घ्यायचेत. आणि पेमेंट साईडला काय येणार आहे मग? जे आपण पेमेंट करणार आहोत, लिक्विडेटर जे पेमेंट करणार आहे ते पेमेंट साईडला येणार आहे. आता आपण रिसिप्ट साईडला जाऊयात. टू कॅश बॅलन्स इन हँड. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जर बघितलं तर 10,000 रुपये कॅश आहे. ती कॅश आपण रिसिप्ट साईडला घेतली. इस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे तुमच्या बॅलन्स शीटची व्हॅल्यू आणि व्हॅल्यू रिअलाइज्ड म्हणजे ॲसेट विकून आलेली किंमत. आता कॅश काय विकलेली नाही आहे, कॅश आहे तशीच. व्हॅल्यू रिअलाइजमध्ये पण 10,000च येईल. त्यानंतर टू अमाऊंट रिअलाइज ऑन सेल ऑफ ॲसेट. आता ज्या ॲसेट विकल्यात आणि विकून आलेले पैसे त्यामध्ये फिनिश्ड गुड्स. आता तुम्हाला 1,50,000 व्हॅल्यू इस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये दिसत आहेत. म्हणजे बॅलन्स शीटला फिनिश गुड्सची किंमत आहे 1,50,000 पण फिनिश गुड्स विकून आलेत 80,000. व्हॅल्यू रिअलाइजमध्ये आपण लिहिलेत 80,000. त्यानंतर ऑदर ॲसेटची बॅलन्स शीट किंमत आहे 1,45,000 आणि ॲसेट विकून आलेली आहे 20,000 रुपये. म्हणजे ऑदर ॲसेट व्हॅल्यू रिअलाइजमध्ये 20,000 लिहिलेत. आता त्यानंतर रिसिप्ट साईडला काय येणार आहे तर बघा, टू कॉल फ्रॉम कॉन्ट्रीब्युटर्स. बघा, कलेक्टेड ऑन 20,000 इक्विटी शेअर ॲट 3 पर शेअर. बघा आता इथं बघा तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघा, इक्विटी शेअर आहेत 20,000 इक्विटी शेअर्स आहेत. 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच 7 पेड अप. इक्विटी शेअर होल्डरने फक्त 7च रुपये पेड केलेले, त्यांच्याकडनं 3 रुपये यायची बाकी आहेत. इक्विटी शेअर्स किती आहेत? 20,000. त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं किती यायचे? 3 रुपये यायचे. मग 20,000 गुणिले जर तुम्ही 3 केलं तर 60,000 रुपये. 20 त्रिक 60 म्हणजे 60,000 रुपये तुम्हाला इक्विटी शेअर होल्डरकडनं यायचे आहेत. आता लिक्विडेटर काय करणार मग? लिक्विडेटर ह्या इक्विटी शेअर होल्डरला पैसे मागणार. मग त्यांच्याकडनं कॉल फ्रॉम कॉन्ट्रीब्युटर्स. मग ते 60,000 रुपये आपण घेतलेत रिसिप्ट साईडला व्हॅल्यू रिअलाइज्ड कॉलममध्ये. बघा, रिसिप्ट साईडला एवढेच ॲटम येणार आहेत. आता पेमेंट साईडला एवढे पैसे आलेत. आता आलेल्या पैशाचा वापर कसा होईल ते लिक्विडेटर बघा, लिक्विडेटर पेमेंट करणार आहे. लिक्विडेटर सर्वात अगोदर स्वतःचं पेमेंट काढून घेणार. रेम्युनरेशन, लिक्विडेटर्स रेम्युनरेशन म्हणजे त्याच्या कामाचा मोबदला. आता लिक्विडेटरचं रेम्युनरेशन फिक्स आपल्याला दिलेलं आहे. बघा, तुम्ही जर ॲडजस्टमेंट बघितलं तर ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे फिक्स रेम्युनरेशन आहे 1,000 आणि 2 नंबरला बघा त्याचं रेम्युनरेशन आणखीन आहे 3% ऑन ॲसेट रिअलाइज बाय हिम, 3% ऑन 1 लाख. बघा, त्याने ज्या ॲसेट विकलेल्या आहेत त्यामध्ये आहे फिनिश गुड्स 80,000ला आणि ऑदर ॲसेट 20,000ला. म्हणजे अशा 1,00,000 रुपयाची त्यांनी ॲसेट विकली, त्याच्यावरती त्याला 3% रेम्युनरेशन मिळणार. मग 1,00,000वरती 3% म्हणजे झाले 3,000 रुपये. मग लिक्विडेटरचं रेम्युनरेशन किती झालं आहे? 1,000 आणि 3,000 4,000 आले. म्हणजे पेमेंट कॉलममध्ये आपण लिक्विडेटर्स रेम्युनरेशन 4,000 घेतले. त्यानंतर आहे कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. मग आता हे लिक्विडेशन करण्यासाठी किती रुपये खर्च आला आहे तो आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे 11,000 रुपये. अगोदर लिक्विडेटरचं रेम्युनरेशन घेतले, त्यानंतर कॉस्ट ऑफ लिक्विडेशन 11,000. आता पेमेंट करायचं आहे. लायबिलिटी साईडला बघा, लायबिलिटी साईडला जे ॲटम दिलेले आहेत त्याच्यामध्ये अगोदर सगळ्यात प्रेफरन्स देणार आपण तो म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सला. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे 1,200 ते 1,200 दिले. त्यानंतर आता देणार अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स किती आहेत तर 1,01,800 ते अगोदर देणार. आणि लोन फ्रॉम बँक. बघा, आता तुम्हाला लायबिलिटी साईड दाखवतो मी. आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अगोदर दिले, त्यानंतर अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स द्यायचे 1,01,800 आणि त्यानंतर आणखीन तुम्हाला पैसे द्यायचे ते म्हणजे लोन सेक्युअर्ड लोन फ्रॉम बँक. बघा, बँकेकडनं जे लोन घेतलं होतं त्याच्यासाठी 30,000 रुपये. मॉर्गेज स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मॉर्गेज होतं ते 30,000 रुपये गेले, त्याचा विषय संपला. आता राहिलेले 8,000 रुपये ते पण द्यायचे आहेत. म्हणजे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये 1,01,800 आणि लोन फ्रॉम बँक 8,000 असे झाले 1,09,800. यांचं पेमेंट झालं आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सचं. त्यानंतर आता कुणाचं पेमेंट करायचं आहे तुम्ही लायबिलिटी साईडला बघा. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स झाले, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स झाले, लोन फ्रॉम बँक झाले. आता राहिलेत प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आणि इक्विटी शेअर होल्डर्स. आता अगोदर आपण प्रेफरन्शियल होल्डर्सला पैसे देणार, पण त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, रिसिप्ट बाजू
क्लोज करावी लागेल, कारण की तेवढे पैसे आपल्याकडं आहेत का ते अगोदर बघावं लागेल. असेल तरच पैसे देऊ शकतो आपण. आता बघा प्रेफरन्शियल क्रेडिटरचे किती पैसे आहेत, तर प्रेफरन्स शेअर्स होल्डरचे 1,50,000 आहेत. मग तेवढे पैसे आपल्याकडं 100% नसणार आहे. आणि जर आणखीन पैसे असतील तर अगोदर प्रेफरन्स शेअर होल्डरचे देणार, नंतर इक्विटी शेअर होल्डरचे सगळ्यात शेवटी. इक्विटी शेअर होल्डर म्हणजे खरं तर समहक्क भागधारक जे कंपनीचे मालक असतात, पण त्यांना सगळ्यात शेवटी पैसे द्यायचे असतात जर उरले तर. अगोदर प्रेफरन्स शेअर होल्डर्सला 1.5 लाख देणार, पण तेवढे पैसे आहेत का, तेवढे पैसे आपल्याकडे नाही आहेत. तुम्ही रिसिप्ट बाजू क्लोज करा. रिसिप्ट बाजूची टोटल आली 1,70,000. 1,70,000 रिसिप्टमधनं पेमेंट बाजू मायनस करा. रिसिप्टमधनं पेमेंट बाजू मायनस केल्यानंतर खाली 44,000 रुपये राहिलेत. आणि 44,000 रुपये आपल्याला प्रेफरन्स शेअर होल्डरचे 1,50,000 द्यायचे आहेत. आपण प्रेफरन्स शेअर होल्डरचेच पैसे देऊ शकत नाही आहे, तर इक्विटी शेअर होल्डर बाजूलाच राहिलेत. मग आता राहिलेले पैसे सगळे देऊन टाका प्रेफरन्स शेअर होल्डर्सला. मग पेमेंट साईडला म्हणणार बाय प्रेफरन्स शेअर होल्डर्स 44,000. आणि आता प्रेफरन्स शेअर होल्डर्स किती आहेत, तर ते आहेत 15,000 प्रेफरन्स शेअर होल्डर्स. मग आता एका प्रेफरन्स शेअर्सला किती पैसे येणार आहेत, तर बॅलन्स अमाऊंट पेड ऑन 15,000 प्रेफरन्स शेअर्स. 44,000 भागिले जर 15,000 केलं तर तुम्हाला उत्तर आलं आहे 2.933 पर शेअर. म्हणजे एका प्रेफरन्स शेअरला आपण 2.933 एवढे पैसे देणार. म्हणजे आता आपण पेमेंट कुणाचं केलं आहे, तर प्रेफरन्स शेअर होल्डरचं पेमेंट केलं आहे. इक्विटी शेअर होल्डरला द्यायला पैसे राहिलेले नाही आहे. अशा प्रकारे लिक्विडेटरने काय केले, रिसिप्ट बाजू आलेले पैसे आणि त्याचा पैशाचा त्या ठिकाणी पैसे लायबिलिटीज पेड करण्यासाठी वापरलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा होता अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज. लिक्विडेशन चॅप्टरमधला पहिला प्रॉब्लेम होता. आणखीनही यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम आपण 1 बाय 1 व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम जर समजलेला असेल तर त्या ठिकाणी लाईक करा, कमेंट करून कळवा. आणि जर काही अडचण असेल ती अडचणसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नक्कीच मी त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.